कामं करत होती त्यावेळेस अचानक फोन आला. म्हणजे आमच्या नातेवाईकांमध्ये होतं एक लग्न. मग काय कामं आवरली आणि पटकन तयार झाली. 1 मिनिटात मी साडी नेसली. त्यानंतर पुढे काय घडलं तुम्हाला सांगते. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. तर चेहऱ्यावरती एवढी खोटी स्माईल घेऊन तुमचं स्वागत करत आहे. त्याचं रिझन म्हणजे 5 मिनिटापूर्वी माझं आणि जाऊचं खूप मोठं भांडण झालं. साधारणतः ते भांडण आमचं 1 तास चाललं. त्यामुळे चेहऱ्यावर एवढी खोटी स्माईल देऊन तुमचं मी स्वागत केलंय माझ्या चॅनलमध्ये. असं म्हणतात जिथे चांगलं सुरू असलं तर कोणाची ना कोणाची नजर लागते. तर कधी कधी मला असं वाटतं कोणाची तर नजर नाही, जास्त तर आपलीच आपल्याला नजर लागते. उठलं तेव्हा आमच्या दोघींचं खूप गोड सुरू होतं. पण ते गोड बोललं थोड्या वेळाने एवढं महाग पडलं की अर्धा तास गोड बोललं आणि 1 तास आमचं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर जाऊ तर गेल्या रूममध्ये तयारीला, कारण त्यांना जायचं होतं ड्युटीवर. आणि मी होती इथे माझ्या ड्युटीवर, कारण की ही माझी ड्युटी आहे. चेहऱ्यावर 12 वाजून इथे दिली मी वरणाला फोडणी. सर्व भांडणाचा राग तो काढला जिरं लसूण मिरचीवर, सर्व तडक्यातलं जाळून टाकलं. कारण वरणाची डाळ फोडणीची ती जाऊला जास्त आवडते. दिवसाची सुरुवात झाली होती गोड, पण थोड्या वेळाने झाली ती कडू. तर असो, काल मी तुम्हाला लेक्चरच दिलं होतं की बरेच लोक म्हणतात तुमच्यात भांडण होत नाहीत का. जर ते तुम्हाला भांडण दाखवलं असतं ना तर तुमचा विश्वास बसला नाही की तुम्ही दोघी एवढ्या पण भांडता का. पण आम्ही कितीही भांडलं तरी 2 मिनिटात एकत्र होतो बरं का. भांडणाची लेवल तर मारपिटीपर्यंत पण असते, पण 2 मिनिटात एकत्र. मी तुम्हाला माझी एक सिक्रेट गोष्ट सांगते, ती तुम्ही अजिबात कोणाला सांगू नका. ती म्हणजे मी जेव्हा फोडणी देते ना त्यावेळेस खूप वेगवेगळे फेस करत असते. आता कॅमेरा सुरू होता म्हणून जरा चेहरा मी नीट ठेवला होता, पण ज्यावेळेस कॅमेरा ऑफ असतो त्यावेळेस तुम्ही बघाल ना तर पूर्ण नाक आणि डोळे एका जागेवर घेते आणि एवढा खराब फेस करते ना. डाळला तडका दिला, त्यानंतर मला फोन आला की लग्नामध्ये अर्जंट जायचं होतं. तिथे जवळपासच होतं, वेळेवर ठरलं म्हणून वेळेवर जायचं होतं. तेवढ्याच गडबडीमध्ये माझ्या सासऱ्यांनी आणलं मटण. ते मटण धुवून घेतलं. चला म्हटलं ते शिजेपर्यंत मी तयारी वगैरे करून घेईल. माझं सर्व लक्ष घड्याळकडे होतं, कारण की हे घरातले कामं करता करता कधी कधी आमच्या नातेवाईकांमध्ये जे लग्न असतात ते लागून सुद्धा जातात आणि आम्ही घरीच असतो. आज तसं झालं नाही पाहिजे, म्हणजे झालं. धुवून झाल्यानंतर लगेचच फोडणी दिली मटणाला. तेवढ्यात बिट्टू सुद्धा स्कूलमधून घरी आली. आज माझ्या सासऱ्यांनी तिला आणलं होतं. मला जायची गरज पडली नाही. तिकडून आल्यानंतर टिफिन बघितला, ही तुपाची चपाती होती. आल्याबरोबर बिट्टू म्हणाली मम्मी ती चपाती काढ टिफिन बॉक्स मधली आणि मला दुसरी चपाती दे आणि ती खाते. का बिल्लू, तुला ही चपाती नाही आवडली का? ही वाली आवडली आम्हाला, ही तुपाची नाही आवडली, ही आवडली. तिला अजिबात तूप आवडत नाही, पण तरी मी देते, खाल्लं पाहिजे. मग काय सर्व कामं आवरली. मी सुद्धा जेवून घेतलं आणि लागली तयारीला. या साडीचं करायचं होतं प्रमोशन आणि या ब्लाऊजचं सुद्धा. आणि हीच साडी घालून मी जाणार होती लग्नामध्ये. नंतर विचार केला की लग्न एकदम साधा आहे, त्यामध्ये मी एवढी नवरी होऊन कुठे जात आहे. साडी एवढी सुंदर होती, लगेचच 1 मिनिटातच मी वेअर केली. साडी तर मी जशी पाहिजे तशी नेसते, पण फक्त पदर लावता येत नाही. जाऊ पण ड्युटीला निघून गेल्या होत्या, पदर लावायला त्या सुद्धा घरी नव्हत्या, कारण हा पदर तर मला अजिबातच लावता येत नाही. खूप ट्राय केलं, अर्धा तास तर मी त्या पदर लावण्यामध्ये घालवला. शेवटी कसा तरी पदर लावला, पण तो अजिबातच चांगला दिसत नव्हता. पूर्ण तयारी केली, केस वगैरे विंचरले, ज्वेलरी वगैरे घातली. नंतर माझं मूड चेंज झालं. मी साडी चेंज करून ड्रेस वेअर केला. डेली वेअरला मला साडी वगैरे नेसायला खूप आवडते, पण मी साडी घातली की माझे मिस्टर एवढे हसतात. ते कोणते नवरे असतात काय माहिती, ज्यांच्या बायका साडी नेसल्यानंतर ते खूप खुश होतात. पण माझ्या नवऱ्याचं असं अजिबात नाही. मी साडी घातल्यानंतर ते नेहमी म्हणतात लवकर साडी काढ. आणि त्याहीपेक्षा म्हणजे माझे मुलं, मी साडी घातली की माझी मुलगी लगेच विचारते मम्मी आपल्याला बाहेर जायचं आहे का. आणि आर्यन, अरे मम्मी हे काय घातलं, लवकर ड्रेस घाल, तू चांगली नाही दिसत आहेस. पटकन चेहऱ्याला बांधलं, रिक्षामध्ये बसली, पोचली त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लग्न होतं. मला असं वाटलं लग्न लागून पण गेलं असेल, कारण की मला साडीचा पदर लावण्यामध्ये जास्त वेळ झाला होता. पण तिथे आल्यानंतर भरपूर वेळ मी बसली. माझे बाबा सुद्धा आले होते लग्नामध्ये. मी 2 वाजता तिथे पोहोचली. लग्न लागलं 4 वाजता. 2 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत मी माशा मच्छर मारल्या तिथे. नंतर एंट्री झाली नवरा नवरीची. तर हे होतं लग्न अशोक वाटिकेवर. कॅमेरामॅन ते एकदम नवरा नवरीच्या मध्येच उभे होते, दुसऱ्याला कोणालाच फोटो काढू देत नव्हते. त्यानंतर परत रिक्षा पकडली, आली घरी. मम्मी सोबत ग्रीन कलरची घाल म्हटलं ना. हा तुझ्यासोबत येतोय का? लहानपणी नाही लागला मागे, आता मागे लागतोय. मग कुठे जाताय तयारी करून? डोळ्यात टाकतो का रे माझ्या? तू मी मॅचिंग घातलंय. काला काला कौवा काट खाय काय सच्चे बोल. अशा गोष्टी सुरूच होत्या. तेवढ्यात आमच्या लक्षात आलं की काल आम्ही मस्त काहीतरी खायला आणलं होतं स्वीट, त्या फूड मेल्यामधून. तीच भरणी पण जाऊन बाहेर काढली. मग आम्ही खाणं सुरू केलं. गप्पाही सुरू होत्या त्यासोबतच. जाऊबाई आमच्या ड्युटीला निघून गेला. त्यानंतर मी एकटी रिकामी काय करणार, मग किराणा आणला होता तो सुद्धा पोत्यातून बाहेर काढला.
आता तो मला बघेल, मी त्याला बघेल, असं किती दिवस चालू ठेवणार म्हटलं. तर शेवटी मी हात लावला आणि खरं तर मी वाट बघत होती ती म्हणजे जाऊची, पण जाऊ एवढ्या व्यस्त आहेत आजकाल, तुम्हाला काय सांगू. त्यांना बोलायला सुद्धा वेळ मिळत नाहीये. नुसता फेऱ्या मारणं, ड्युटीवर जाणं, घरी येणं, धावपळ सुरू आहे. त्यामुळे मी त्यांच्या भरोशावर अजिबात ठेवलं नाही. यावेळेस सर्व किराणा काढला, डब्यांमध्ये भरून ठेवला व्यवस्थित, जेणेकरून त्यांनाही आराम मिळेल. कारण आता चहा वगैरे झाला तर माझ्याकडे थोडासा फ्री वेळ होता. टीचर म्हणे काय बघा मम्मी गॅस कलाटला गेली म्हणून मम्मी गॅस कलाटला गेली म्हणून मग पण करत होती. मी कुठे डान्स क्लासला गेली, मी लग्नात गेलेली ना. काढी बॅग जड आहे. काय झालं म्हटलं मी पाहिजे आले ना. 4-5 दिवस झाले जेव्हा बिट्टू घरी येते ट्युशन वरून, त्यावेळेस भरपूर रडते. अशी गेली तू तुझ्या वेण्या कोणी घालून दिल्या ना मम्मीने? नाही खायची. आज दुसरी वही दिली काढतेस वर. मग काय खायचंय? मग काय खायचंय? रडायला लागली तिथे. टीचर म्हणा माझी मम्मी डान्स क्लासला गेली म्हणून मी रडत आहे. यातलं सर्व डान्स क्लासला गेली, बाहेर गेली म्हणायचं. आणि मी अर्धा तास मी बिट्टूला घेऊन बसली, तिच्याशी बोलत बसली. मला वाटलं काय झालं काय नाही विचारलं, तसं काही झालेलं नव्हतं. पण म्हणत होती मम्मी तू पाहिजेत होती मला, मग तुझी आठवण आलेली म्हणून मी रडत होती. नाही गेला तर थोडाफार किराणा मी डब्यामध्ये भरून ठेवलाय आणि थोडासा राहिला तो मी जरा नंतर करेन, कारण 7 वाजले. आता स्वयंपाकाची तयारी, आणि बिट्टून आणलेलं शिजवून ठेवलेलं, बस आता फोडणीची तयारी. तर आता तयारी करते स्वयंपाकाची, त्यानंतर काम नंतर वाटलंच तर उद्या, कारण बिट्टूचा सुद्धा तुझा पण स्टडी घ्यायचा आहे मला स्वयंपाक झाल्यानंतर. काही नाही नाटक काय डब्बा बिब्बा वर सवय आहे म्हटलं. नाटकी आहे ना ती एक नंबरची. पटकन मसाला काढून घेतला, तयारी केली इथे भाजीची. ती डॉक्टर झाली का बाबा, तुम्हाला गोडी देते. ओके ऑफिसला नाही जात बाबा. वाव हा